नमस्कार STC फॅमिली. मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीने आपण सगळे एका अनोख्या नात्याने जोडले गेलो आहोत. आपण सगळ्यांनाच आता व्हॉट्सॲपद्वारे देखील कनेक्ट करता येणार आहे. STCच्या व्हॉट्सॲप चॅनलवर मराठी साहित्य, लेख, कथा, प्रवास वर्णन, विनोद आणि बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहोत. या चॅनलला नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि अजूनही तुम्ही STCच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जवळपास 78% प्रेक्षक अजूनही असे आहेत की जे सबस्क्राईब न करता चॅनलवर पब्लिश केलेल्या गोष्टी नियमित ऐकतात. जर तुम्हीही त्या 78% पैकी असाल तर बघा, थोडा विचार करा, सबस्क्राईब केलं पाहिजे की नाही. केलं तर उत्तमच आहे आणि करावं अशी अपेक्षा आहे. सादर करीत आहोत कथेचा 31वा भाग. मीत आणि मायामध्ये वाढतोय दुरावा. मीतला लवकर घरी येण्यासाठी तिने सांगितलं होतं, पण 8:30 झाले तरी त्याचा काही पत्ता नव्हता. त्याची वाट न बघता त्या दोघांनी डिनर करायचं ठरवलं. दोघे डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसले. परीने पिझ्झा डायनिंग टेबलवर आणून ठेवला. सुरू करा दादू. एक स्लाइस आजोबांना देत माया म्हणाली. आजोबांनी पहिला घास घेतला. इतका स्वादिष्ट पिझ्झा त्यांनी आजपर्यंत कधी खाल्ला नव्हता. खूप छान माया बेटा, इतका स्वादिष्ट पिझ्झा मी आजपर्यंत कधी खाल्ला नव्हता. आजोबांनी लगेचच मायाची तारीफ केली. हा गुण मीतकडे कसा काय आला नाही याचं तिला आश्चर्य वाटलं. पिझ्झा पार्टी चालू आहे म्हणजे तुमची. लिव्हिंग रूम मधून डायनिंग टेबलच्या दिशेने येत मीत कडकपणे बोलला. हा माणूस आजोबांच्या सगळ्या चांगल्या मूडचा सत्यानाश करेल अशी मायाची खात्री झाली. पिझ्झा खाण्यात आजोबा मग्न होते. त्यांनी वर पाहिलं. मीत त्यांच्या दिशेने येत असलेलं त्यांना दिसलं. मायाने सुद्धा मीतकडे पाहिलं. कितीतरी महिन्यानंतर आजोबा डायनिंग टेबलच्या त्यांच्या जागेवर बसले होते. त्यांना त्या जागेवर बसलेलं बघून मीतला छान वाटलं. घाबरलात का? मी मजाक करत होतो. वेलकम होम दादू, वेलकम. मीत आजोबांच्या खुर्चीजवळ जात म्हणाला. त्याने येताना बॉक्समध्ये काहीतरी आणलं होतं. त्याने ते आजोबांच्या प्लेट शेजारी ठेवलं. तुला आणि आम्ही घाबरू? काही पण काय, तुझ्या बापाचा बाप आहे मी, विसरू नकोस. मिश्किलपणे हसत आजोबा म्हणाले. आणि माझी नातसून आहे माझ्यासोबत, मला घाबरायची काय गरज आहे? मायाकडे पाहत आजोबा पुढे बोलले. मीतला मुद्दाम चिडवण्यासाठी आणि हॉस्पिटलमध्ये असताना तो ज्या प्रकारे मायाला बोलला होता म्हणून आजोबा आणखीन त्याच्यासमोर मायाची बाजू घेत होते. आजोबांनी मायाला इतक्या प्रेमाने आणि हक्काने संबोधल्याने तिला खूप छान वाटलं. बरं, ठीक आहे. तुमची नातसून आल्यापासून तुम्हाला माझ्या कुठल्याही गोष्टीचं कौतुक राहिलं नाही दादू, मीत म्हणाला. ते बरोबर आहे. माया आहेच अशी मुलगी. आजोबा सुद्धा मागे हटायला तयार नव्हते. ते असेच या विषयावर बोलत राहिले तर कधी आणि कोणत्या वेळी मीत आजोबांवर चिडेल अशी मायाला भीती वाटत होती. ठीक आहे, मग तुमच्यासाठी इतक्या प्रेमाने तुमच्या आवडीचा केक मी आणला होता. तुम्हाला नको असेल तर? आजोबांच्या प्लेट शेजारी ठेवलेला बॉक्स उचलत मीत म्हणाला. अरे असं नाही बेटा, आण ते इकडे. मीतला मध्येच थांबवत आजोबा बोलले आणि त्यांनी तो बॉक्स उघडून त्यातील केकचा एक घास खाल्ला देखील. आजोबांना इतकं आनंदी बघून मीतला खूप छान वाटत होतं. या आजोबा आणि नातवाच्या संभाषणात माया मात्र शांतपणे बघ्याची भूमिका निभावत होती. मी मध्येच काही बोलले तर मीत परत मला काहीतरी बोलेल आणि आजोबा घरी आल्यामुळे असलेला इतका चांगला मूड खराब होईल
असं तिला वाटलं. आणि तसंही आज सकाळी हॉस्पिटलमध्ये मीत उगाचच मायावर चिडला होता. त्याच्यासोबत तर सांभाळूनच वागायचं मायाने ठरवलं होतं. तो कधी काय फाडकन बोलेल याचा भरवसा नव्हता. ऑफिस कलिगप्रमाणेच त्याच्यासोबत राहायचं असं तिने मनाशी पक्क केलं होतं. मला पण तुमच्यासोबत डिनर करण्यासाठी बोलावणार आहेस ना? म्हणजे माझ्यासाठी बनवलं आहेस की नाही? मी जमेल तितक्या सौम्य स्वरात म्हणाला. खरंच सकाळी आपण उगाचच मायावर चिडलो असं त्याला वाटायला लागलं. माया आजोबांचा किती विचार करत होती. केवळ तिच्यामुळेच तर आजोबाच घरी आले होते. इतके खुश होते. पण तिच्यावर असं चिडायला नको होतं असं त्याला वाटायला लागलं. अरे का नाही? तुला फ्रेश व्हायचं आहे का? मीच्या वाक्याने भानावर येत माया म्हणाली. भूक लागलीये आणि पिझ्झा खाऊन खूप दिवस झालेत, तर आधी मी खाऊन घेईन. किचनच्या बेसिनकडे जात मीत म्हणाला. माया खुर्चीवरून उठली आणि किचनमध्ये गेली. ओव्हनमध्ये तिने पिझ्झा गरम केला. तोपर्यंत मीत हात धुवून माया ज्या खुर्चीवर बसली होती त्याच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसला. आजोबा पिझ्झा आणि त्याच्यासोबत मीतने त्यांच्यासाठी आणलेला केक खाण्यात मग्न असले तरी मीत आणि मायाच्या हालचालीकडे ते बघत होते. ते दोघे कशा प्रकारे एकमेकांना बोलतात, त्यांच्या हावभावात एकमेकांबद्दल काही प्रेम दिसतंय का याकडे त्यांचं बारीक लक्ष होतं. माया मीतसाठी पिझ्झा घेऊन डायनिंग टेबलवर आली आणि तिने मीतच्या प्लेटमध्ये पिझ्झा वाढला. थँक्यू, मीत म्हणाला. मायाने फक्त हसून प्रतिक्रिया दिली. सकाळी त्या दोघांमध्ये झालेल्या भांडणामुळे सध्या मी आजूबाजूला असलो तर ते दोघे काही बोलणार नाहीत अशी आजोबांना खात्री होती. माया बेटा, माझं पोट भरलं. थँक्यू, खूप टेस्टी झाला होता पिझ्झा. शेवटचा घास खात आजोबा म्हणाले. आणि मीत, थँक्यू फॉर केक, खूप छान वाटलं. बऱ्याच दिवसांनी असं वेगळं काहीतरी खायला मिळालं. मीतकडे पाहत आजोबा पुढे बोलले. पण उद्यापासून आपण डॉक्टरांनी सांगितलेलं जेवण करणार आहोत दादू, लक्षात असू द्यात, मीत म्हणाला. आजोबांनी होकारार्थी मान हलवली आणि व्हीलचेअरवर बसून बेडरूमकडे जायला निघाले. माझं पण झालंच आहे दादू, चला मी तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत सोडून येते. माया घाईघाईने पिझ्झाचा शेवटचा घास खात बोलली. मला दुसरं कोणीतरी घेऊन जाईल रूमपर्यंत. मीतचं होईपर्यंत तू त्याला कंपनी दे, आजोबा म्हणाले. आजोबा स्वतः व्हीलचेअरवरून त्यांच्या रूमच्या दिशेने जात असलेलं पाहून परी त्यांची मदत करण्यासाठी आली आणि आजोबांना त्यांच्या रूमकडे घेऊन निघाली. आजोबांनी मायाला मीतसोबत बसण्याची सूचना केली होती. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस, असं काही नाही, मीत पुढचा घास खात म्हणाला. पण दादूंनी मला तुझी कंपनी द्यायला सांगितले आहे. आणि तसंही मी इतकी पाषाण हृदयी नाहीये की एखाद्याला जेवणाच्या ताटावर एकटं सोडून निघून जाईल, माया थोडं कडकपणेच म्हणाली. आणि तसंही दादूंना त्यांच्या रूममध्ये सोडून इथेच परत येणार होते, माया पुढे बोलली. ती आत्ता तरी काही बोलायच्या मनस्थितीमध्ये नसल्याचं मीतला जाणवलं. आणखी काहीतरी बोलून वाद होण्यापेक्षा शांत बसलेलं बरं म्हणून तो निमूटपणे पिझ्झा खाऊ लागला. मायाने खरंच खूप स्वादिष्ट पिझ्झा बनवला होता. याला आवडलं असलं तरी तोंडावर कधी कौतुक म्हणून करणार नाही. दादूंनी कसं लगेच कौतुक केलं. आणि हा, माया स्वतःशीच पुटपुटली. काही बोललीस का तू? ती इतक्या लहान आवाजात काय बोलली हे मीतला ऐकू आलं नव्हतं. मी म्हणत होते की मला माझ्या रेस्टॉरंटबद्दल बोलायचं आहे.
मायाला मीतसोबत या विषयावर चर्चा करायचीच होती आणि लवकर तिला तिच्या रेस्टॉरंटचं काम चालू करायचं होतं. नेहमी उद्योगशील राहणं हा तिचा स्वभावच होता. माया निदान काहीतरी चर्चा करत आहे आणि ती बोलत राहिली की त्यांच्यातला सकाळी झालेला वाद मागे पडेल अशी त्याला खात्री होती. हां, त्याबद्दल मी आज तुझ्यासोबत बोलणारच होतो, मीत म्हणाला. काहीही थापा मारतोय याच्या लक्षात तरी असेल का की मला माझं स्वतःचं रेस्टॉरंट चालू करायचं आहे. भांडण्यातून आणि ऑफिसच्या कामातून वेळ भेटला तर करेल ना या सगळ्या गोष्टीवर विचार, माया मनातच म्हणाली. सुजयसोबत बसून मी आजच काही रिअल इस्टेट ब्रोकर फायनल केले आहेत. सुजय 1-2 दिवसात त्यांच्यासोबत तुझी मीटिंग अरेंज करेल. ते चांगल्या कमर्शियल प्रॉपर्टीज दाखवतील. त्यातील काही जागा शॉर्टलिस्ट कर. मग आपण त्यातली एखादी जागा फायनल करू, मीत म्हणाला. मीतने रेस्टॉरंटसाठी इतका विचार केला आहे हे बघून मायाला खूप छान वाटलं. ओके, ठीक आहे. एकदा जागा फायनल झाली की मग इंटेरियर आणि डेकोरेशनचं मी बघेन, माया आनंदाने म्हणाली. तुला पाहिजे तर त्यासाठी देखील आपण एखादा आर्किटेक्ट अपॉइंट करू शकतो, मीत बोलला. मायाला तिच्या कल्पनेतल्या रेस्टॉरंटचं इंटेरियर आणि डेकोरेशन स्वतः करायचं होतं, पण मीतने सुचवलेली आयडिया देखील चांगली होती. गरज पडली तर एखाद्या आर्किटेक्टची मदत घ्यायचं तिने ठरवलं. चालेल, त्याबद्दल विचार करू शकतो. सोबतच स्टाफची नियुक्ती करण्यासाठी विचार करावा लागेल, माया म्हणाली. हो तेच. तुला काही पैसे वगैरे लागले किंवा कुठल्याही गोष्टीची मदत हवी असल्यास मला सांग. आपण आपले कॉन्टॅक्ट्स वापरून त्या गोष्टी जलद गतीने पूर्ण करू शकतो. आणि हो, तुला मी जे अनलिमिटेड स्पेंड लिमिट असलेलं कार्ड दिलं आहे ते तू जेव्हा लागेल तेव्हा वापरू शकतेस, मीत बोलला. जिथे गरज असेल तिथे मी ते वापरेन, मायाने उत्तर दिले. रेस्टॉरंटच्या कामामध्ये मीत तिला जी काही पैशाची मदत करणार होता त्याला ती एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत होती. जेव्हा रेस्टॉरंटच्या प्रॉफिटमधून पैसे भेटतील तेव्हा मीतची परतफेड करायची असं तिने आधीच ठरवलं होतं. मीतचं जेवण झालं. तो उठून हात धुवायला गेला. माया सुद्धा डायनिंग टेबलच्या खुर्चीवरून उठली. परीसोबत तिने टेबल आवरलं. मीत लिव्हिंग रूममधून पायऱ्या चढून बेडरूमकडे जायला निघाला. मीत, मला आणखी एका विषयावर बोलायचं आहे, मायाने त्याला मागून आवाज दिला. ती किचनमधून लगबगीने मीत जवळ आली. तिला काय बोलायचं आहे हे ऐकण्यासाठी मीत मागे वळला. मला माझ्या झोपण्याच्या अरेंजमेंटबद्दल बोलायचं आहे, माया पुढे म्हणाली. मीत स्तब्ध झाला. तिला याबद्दल काय बोलायचं आहे हे त्याला जाणून घ्यायचं होतं. ओके, त्याबद्दल काय, मीतने विचारले. सुरुवातीला जेव्हा माया लग्न होऊन राज्याध्यक्षांच्या घरी आली होती तेव्हा मीत सोबत बेड शेअर करायला मायाला अवघडल्यासारखं होत होतं. पण दिवसागणिक त्या दोघांना एकच बेड आणि बेडरूम शेअर करायची सवय झाली होती. जेव्हा आपण एकाच बेडरूममध्ये राहायचा निर्णय घेतला होता तेव्हा आजोबांना आपल्याला पटवून द्यायचं होतं की आपलं खरंच लग्न झालं आणि आपण एकच बेडरूम शेअर करत आहोत, किंबहुना सुखाने संसार करत आहोत, माया बोलू लागली. तिच्या प्रत्येक शब्दागणिक ती कोणत्या दिशेला हे संभाषण घेऊन जात आहे हे मीतला समजत होतं. पण मला वाटतं की आता आजोबांना सगळं माहिती झालं आहे. आपल्याला आपण सुखाने संसार करत आहोत हे कुणालाही पटवून द्यायची गरज नाहीये, माया पुढे बोलू लागली. मी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. तर मग आपण आता वेगळ्या रूममध्ये राहू शकतो,
तसं पण मी फक्त तुझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे आणि राजाध्यक्ष कुटुंबाचा फक्त कॉन्ट्रॅक्टच्या पेपरवर भाग आहे, खऱ्या आयुष्यात नाही. मायाने तिचं बोलणं संपवलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. मायाच्या शब्दातील तीक्ष्णता त्याला जाणवली. त्याला वाटलं होतं की तो सकाळी जशा प्रकारे वागला होता ते माया विसरून गेली आहे. रेस्टॉरंटबद्दल बोलताना देखील त्याला असंच वाटलं होतं, पण तिच्या शब्दातील तीव्रता त्याला जाणवत होती. सकाळी जे झालं ते इतकं महागात पडेल असं त्याला वाटलं नव्हतं. ही बेडरूम सोडून वेगळं राहण्याचा आणखी काही हेतू आहे का? मीतने तिला खरंच काय वाटतं हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. वेगळं राहण्यामागे काही कारण नाहीये, पण मला त्या बेडरूममध्ये सोबत राहण्याचं देखील काही कारण दिसत नाही, मायाने ठामपणे उत्तर दिले. मायाने जे ठरवलं आहे ते ती केल्याशिवाय शांत बसणार नाही हा दृढनिश्चय मीतला तिच्या डोळ्यात दिसला. या विषयावर आणखी काही खोदून विचारलं तर ही चर्चा वेगळ्याच दिशेला जाईल याची त्याला आता भीती वाटत होती. ठीक आहे माया, तू इतकं ठरवलं आहेस तर काहीतरी विचार करूनच ठरवलं असशील, मीत बोलू लागला. त्याच्या या प्रतिक्रियेने माया आश्चर्यचकित झाली. मी त्याच्यापासून वेगळं दुसऱ्या बेडरूममध्ये राहायचा विचार करत आहे तर एका शब्दाने त्याने मला थांबवलं नाही. उलट माझ्या होकारात होकार देऊन मी जे म्हणत होते त्याला लगेच संमती देत आहे. माया विचार करू लागली. मी आपल्या इंटेरियर डिझायनरला उद्याच बोलवून घेतो. तुझ्यासाठी एखादी बेडरूम तो उद्याच रेडी करून देईल, मी पुढे म्हणाला. उद्याच? किती घाई झाली आहे याला मला रूममधून बाहेर काढायची. एकदा म्हणाला असता की असा विचार नको करूस, आपण सोबत बेडरूममध्ये राहू शकतो, मला तुझ्यासोबत कम्फर्टेबल वाटतं. पण नाही, कदाचित याला देखील हेच पाहिजे असेल का की मीच खूप जास्ती विचार करत आहे. मीतबद्दल फक्त माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेला व्यक्ती म्हणून बघण्याऐवजी मी खूप जास्ती अपेक्षा करत आहे वाटतं. ठीक आहे, अंतर ठेवून राहायचं असेल तर तसं राहते. आधी पण मी एकटीच होते आणि आता देखील एकटं राहायला मला काही प्रॉब्लेम नाहीये, माया स्वतःशी मनातच म्हणाली. धन्यवाद. आणखी एक शेवटची गोष्ट, माया पुढे बोलू लागली. या क्षणी मीतला जाणवत होतं की माया त्याच्यावर अतिशय नाराज झाली आहे आणि ती म्हणेल ते त्याला ऐकावं लागणार आहे, नाहीतर यापेक्षा देखील काहीतरी वाईट होऊ शकतं. हां बोल, मीत म्हणाला. मला जेवणाबद्दल बोलायचं आहे, माया बोलत होती. हां, त्याबद्दल काय? मीतने लगबगीने विचारलं. आता मात्र मीतच्या पायाखालची जमीन सरकली. जेवणाबद्दल मायाला काय बोलायचं आहे हा प्रश्न त्याला पडला. त्याला लवकरात लवकर ते जाणून घ्यायचं होतं. त्याबद्दल हेच की तू तुझ्या 7 स्टार शेफला उद्यापासून तुझ्यासाठी जेवण बनवायला सांगू शकतोस. मायाने तिचं बोलणं पूर्ण केलं. मीतला मोठा शॉक बसला. त्याला विश्वास बसत नव्हता की मायाच्या हाताने बनवलेल्या जेवणाचा आनंद त्याच्यापासून हिरावून घेण्यात येणार होता. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.